18 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्ष काळ हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. हा काळ 15 दिवसाचा असतो. या काळात आपल्या पितरांचे स्मरण केले जाते. या दिवसात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, ऋणमुक्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. याच विधीतील एक म्हणजे 15 सप्टेंबरला असणारी अविधवा नवमी. अविधवा नवमी म्हणजे काय, त्या दिवशी काय केले जाते याबाबत आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रफुल्ल येलकर. सुरू होत असलेल्या 18 सप्टेंबर पासून पितृपक्षानिमित्त आपल्या सर्वांना शुभकामना. या पितृपक्षामध्ये विशेषतः पितरांच्या ऋणमुक्तीकरिता, पितरांच्या ऋणामधून मुक्ती मिळण्याकरिता श्राद्ध विधी केले जाते. विशेषतः अविधवा नवमी म्हणून किंवा मातृनवमी म्हणून सुद्धा संबोधित असलेल्या 25 सप्टेंबरला येणाऱ्या नवमी तिथीला विशेष महत्व आहे. ही तिथी स्त्रियांच्या श्राद्ध विधी करता राखीव तिथी ठेवलेली आहे. या तिथीला अविधवा म्हणजेच सौभाग्यवती स्त्रियांना मरण आलेल्या किंवा पतीच्या अगोदर ज्या स्त्रिया मृत पावतात त्यांना सौभाग्यवती मृतिका म्हणतात. किंवा त्या सौभाग्यवती मृत असलेल्या स्त्रियांकरता या अविधवा नवमीला श्राद्ध विधी केला जातो. असल्यास अन्नदान सुद्धा करू शकतात. या निमित्ताने त्यांना मातृऋणामधून मुक्ती मिळते. विशेषतः या संसारामध्ये स्त्रियांचा विशेष हातभार असतो. स्त्रिया घरोघरी आपापल्या संसारामध्ये विशेष मग्न असतात आणि प्रत्येक पुरुषाचा संसार चांगल्या रीतीने पार पाडतात आणि त्या घरामध्ये सर्व कुटुंबांची काळजी घेतात, सर्वांविषयी आदराने वागतात. म्हणून त्यांना सुद्धा आपल्याकडून आदर मिळावा, सन्मान मिळावा आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारे इच्छा, आशा राहू नये शिल्लक, त्यांना सर्वतोपरी तृप्ती मिळावी याकरता अविधवा नवमीला सौभाग्यवती स्त्रियांकरता विशेषतः श्राद्ध घालण्यात येते, श्राद्ध विधी करण्यात येतो. येत्या 25 सप्टेंबरला असणारी अविधवा नवमी ही स्त्रियांच्या सन्मानार्थ साजरी केली जाते. त्या दिवशी सौभाग्यवती मृतिका असलेल्या स्त्रियांना श्राद्ध घालण्यात येते. त्याचबरोबर अन्नदान सुद्धा करण्यात येते. अविधवा नवमी काय आहे, त्या दिवशी काय केले जाते, ही सर्व माहिती आज आपण ज्योतिषी प्रफुल्ल येलकर यांच्याकडून जाणून घेतली. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.